खरात प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। अशोक खरात प्रकरणी एसआयटीचा महत्त्वपूर्ण पत्र व्यवहार हा पाहायला मिळतोय। आयकर विभाग, मुद्रांक शुल्क नोंदणी विभाग आणि पासपोर्ट विभाग या सगळ्यांसोबत एसआयटीने पत्र व्यवहार केला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अशोक खरातची संपत्ती, मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार हे सगळं तपासण्यासाठी हा पत्र व्यवहार करण्यात आला आहे। माहिती जाणून घ्यात प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, आता 3 विभागांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे, मागणी नेमकी काय? ऋतुजा, आपण बघत आहोत एसआयटीच्या तपासाला आता वेग हा आलेला आहे। आजच न्यायालयामध्ये सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला होता आणि खरात तपासात सहकार्य करत नाहीयेत। यासोबतच त्याची जंगम मालमत्ता ही मोठी आहे, ती देखील आम्हाला तपासायची आहे, त्यामुळे वाढीव कोठडी आम्हाला द्या अशी त्यांनी मागणी ही केलेली होती। आणि दरम्यान आता जी काही सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार आता एसआयटीने आयकर विभाग, मुद्रांक शुल्क नोंदणी विभाग आणि पासपोर्ट विभागासोबत पत्रव्यवहार हा केलेला आहे। अशोक खरातची संपत्ती, मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार जे आहेत ते आम्हाला तपासायचे आहेत आणि त्यासाठी हा पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खरातच्या मालमत्तांच्या चौकशीसाठी मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाला पत्र देण्यात आलं आहे। तर अशोक खरातने कुठे कुठे परदेश दौरे केलेले आहेत, हे कोणाच्या माध्यमातून केलेले आहेत आणि इतर सर्व माहिती मागवण्यासाठी पासपोर्ट विभागाला देखील पत्र हे देण्यात आलेलं आहे। आणि दरम्यान आता हे पत्रव्यवहार झाला आहे, त्याची काय नक्की या पत्रांना उत्तरं देत आहेत आणि यामध्ये देखील मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।